आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचं मध्ये स्वागत. तुम्ही मला सोबत दिल्यामुळे मी हरखून गेले. मला वाटतं तुम्ही फार महत्त्वपूर्ण अशा व्यक्ती आहात. मी देवाचे आभार मानते, त्याने मला तुमच्याशी बोलण्याची संधी दिली. आणि आज माझ्यासोबत 2 तरुण स्त्रिया आहेत. हजारो किंवा कदाचित लाखो लोकांना स्तुती आणि आराधना करण्यासाठी जगभर त्यांनी मार्गदर्शन केलंय. दोघेही अद्भुत देणगी लाभलेल्या संगीतकार आहेत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या पूर्णपणे देवाला समर्पित असलेल्या आवेशी आराधक आहेत. डार्लिन शेख आणि जॅकी डी शेटलर. हे फार चांगलंय तुम्ही इथे आहात. धन्यवाद. धन्यवाद. काल जेव्हा आपण कार्यक्रम संपवला तेव्हा आपण कुरकुर आणि तक्रार विरुद्ध स्तुती आणि आराधना याविषयी बोलत होतो. आणि ही एक निवड आहे, नाही का? होय. लोक जेव्हा तुझ्यासारख्या किंवा माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीकडे पाहतात तेव्हा त्यांना वाटतं की यांच्या आयुष्यात तक्रार करण्यासारखं काही नाही. तुमचं काय? तुमच्या आयुष्यात तक्रार करण्यासारखं काही आहे? जेव्हा तू असं म्हणतेस तेव्हा मी फक्त हसू शकते. तुम्हाला मुलं आहेत आणि त्यामुळे तुम्हाला कधी कधी तक्रार करण्यासाठी नक्कीच काही सापडत असेल. पण मला देववचनातून कळलंय की तक्रार केल्यामुळे सैतानाला दरवाजा उघडतो आपण. पुष्कळाने याची जाणीव असेल असं वाटत नाही, पण करिंथकरांसमध्ये एक उदाहरण दिलंय की कसं इस्रायली लोकांनी तक्रार केली आणि त्यामुळे एका दिवसात 23,000 लोक मरी पसरल्यामुळे मरण पावले. आणि बायबलमध्ये हे उदाहरण नवीन करारातच दिलंय. त्यामुळे तुम्ही तसं वागण्याचं धाडस करू नका, कारण तक्रार केल्यामुळे खरोखर सैतानाला आपल्या जीवनात कार्य करायला मिळतं. पण वास्तविक पाहता स्तुती आणि आराधना आणि उपकार स्तुती केल्यामुळे सैतानाला आपल्या जीवनात कार्य करायला वावच उरत नाही. अगदी बरोबर. मला आठवतं की माझे वडील कॅन्सरने वारले, पण जेव्हा त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलं तेव्हा त्यांनी मला खूप प्रेरणा दिली आणि त्यांच्याद्वारेच मला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झाली. त्यांच्यावर शेवटची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची जखम पुन्हा भरलीच नाही, म्हणून त्यांना दवाखान्यातच राहावं लागलं. त्यांची उंची जास्त होती, पण त्यांचं वजन तेव्हा फक्त 40 किलोच होतं. आणि त्यांच्या पोटात ती जखम असताना मी त्यांना म्हणाले, पप्पा मला खरंच कळत नाहीये. मी चमत्कारासाठी प्रार्थना करत होते आणि ते म्हणाले, अगं बछडे, माझ्या जीवनात चमत्कार झालाय. मी ख्रिस्ताला स्वीकारलाय, त्यांना चांगलं मरण आलं, कारण त्यांच्या मरणापर्यंत त्यांना प्रभू येशूची ओळख झाल्याबद्दल ते कृतज्ञ होते. आणि जसं माझ्यासाठी जगणं हे ख्रिस्त आणि मरण हा लाभ आहे, त्याचप्रमाणे ते होते. मी विचार केला की जर ते स्तुती करू शकतात, त्यांना एवढा भयंकर त्रास होत असतानाही जर ते स्तुती करू शकतात, तर मी त्यांच्या तुलनेत खरंच मी रोजच जास्त स्तुती करायला हवी. खरंच करायला हवी. खूपच छान. इब्री अध्याय 13 वचन 15 हे मला आवडतं. म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. तुम्ही उपकार स्तुतीपूर्वक त्याच्या समक्षतेत जा आणि त्याचा गौरव करा. बरोबर. हाच तर तो नेमका पाया. आपण हे वेगळं करून पाहूया. त्याच्याद्वारे पुष्कळदा आपण तसं करू शकत नाही, कारण आपल्याला तसं वाटत नाही. जेव्हा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात तेव्हा देवच आपल्याला उपकार स्तुती करण्यासाठी लागणारी शक्ती देतो. बरोबर आहे. देवाचं वचनही म्हणतं आपण त्याच्यासाठी जगतो आणि वागतो आहोत. बरोबर. म्हणून आपण त्याच्याद्वारे आराधनाही केली पाहिजे. एखादी व्यक्ती कुठल्याशा कठीण प्रसंगातून जात असली की तिला वाटतं मी गाणी गाऊन परमेश्वराची स्तुती कशी करू, त्यासाठी लागणारं सामर्थ्य देवाकडे मागा. मला ते करायला मदत कर आणि मग सतत आणि प्रत्येक क्षणी स्तुती करा. म्हणजे असं नाही की दुसरं काहीच न करता फक्त एवढंच करा, पण मला वाटतं की आपला संपूर्ण दिवस थोड्या वेळेच्या विशिष्ट अंतराने परमेश्वराच्या उपकार स्तुतीने आणि आराधनेने भरलेला असायला हवा. कधी कधी मी या लोकांपैकीच एक असते ज्यांना रात्री उठून बाथरूमला जायची सवय असते. आणि जेव्हा मी मध्यरात्री अशी उठते तेव्हा बाथरूमला जाताना आणि येताना असं म्हणायची मी स्वतःला सवयच लावून घेतली, धन्यवाद प्रभू, तू किती चांगला आहेस. मी तुझ्यावर प्रीती करते, तुझी स्तुती करते, तू महान देव आहेस, धन्यवाद. आणि पुन्हा झोपून जाते. आणि ती विशिष्ट स्थिती आहे. ती एक विशिष्ट स्थिती आहे जी आत्म्याची एक विशिष्ट अवस्था आहे, जी कोणत्याही परिस्थितीची पर्वा न करता देवाच्या गोष्टींकडे झुकलेली असते. देवाकडे आणि देवाच्या गोष्टींकडे कल असण्याची तुमच्या आत्म्याची ही स्थिती खरंच फार चांगली आहे. आणि मला वाटतं पुष्कळदा कुरकुर आणि तक्रार, चिडचिड करणं ही सवय असते. हो ना.
हो, सवय. काही लोकांना जगण्याचा दुसरा खरंय. कुठलाही हो. मार्ग ठाऊक नसतो. त्यांना त्याच प्रकारे शिकवण्यात आलेलं असतं की त्यामुळे त्याच मार्गाचा अवलंब करतात आणि ते म्हणतात, ए जाऊ दे, दुसराही मार्ग आहे. हो, दुसरा मार्ग आहे. मला तर असं वाटतं की, बोल जॅकी. नकारात्मकता एक निसरडा उतार आहे. तुम्ही त्यावरून सुरुवात केली की तुम्ही त्यावरून असे घसरत जाता की तुम्ही थांबू शकत नाही. तर जसं डार्लिन म्हणाली की आपण आराधनेच्या स्थितीत यायला हवं. आपली अंतःकरणे देवाकडे आकर्षित होण्याची गरज आहे. आणि मला वाटतं की निरंतर आराधना आपल्या हृदयातूनच येते, कारण आपण त्याच्याकडे आकर्षित झालेलो असतो. इथे असं म्हटलंय की हा एक स्तुतीचा यज्ञ आहे, उपकार स्तुतीचा. आणि उपकार स्तुतीचा यज्ञ हा एक यज्ञ असल्यामुळे तो देवाला सादर करताना तुम्हाला ते कठीण वाटायला नको. जुन्या करारात ते मृत जनावरांना अर्पण करायचे, पण आपण जो यज्ञ देवाला करतो तो स्तुतीचा जिवंत यज्ञ. हो, स्तुतीचा जिवंत यज्ञ. हो. जिवंत यज्ञ. त्याला आता मृत जनावरांच्या यज्ञात काही रुची नाहीये. तो जुना करार होता, आता त्याला ते मुळीच नकोय. त्याची इच्छा आहे आपण त्याच्या स्तुती आणि आराधनेत जगावं, कारण तो भययोग्य असा देव आहे. आणि आज आपल्याला पाहणाऱ्या अशा पुष्कळ लोकांचाही मी विचार करतेय, ज्यांना दोषी वाटत असेल ते स्वतःचाच तिरस्कार करत असतील. जर आपण स्वतःविषयी विचार करण्याचं सोडून दिलं की आपल्या बाबतीत काय बरोबर आहे आणि काय चुकलंय आणि देवाला अधिक धन्यवाद आणि उपकार स्तुती सादर केली, तर आपण आपल्या स्वतःच्या वर्तनामध्ये पुष्कळ बदल पाहू शकतो. आपण अयोग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो, देवावर लक्ष केंद्रित करायला हवं. अगदी बरोबर. मला वाटतं तुमच्या वेळेच्या बाबतीत तुम्ही काही चांगल्या निवडी करायला हव्यात. मला ठाऊक आहे की जेव्हा तुम्ही फार काळ कोणत्याही माध्यमाच्या किंवा मनाला आकर्षित करणाऱ्या जागी गोष्टींमध्ये, बातम्यांमध्ये किंवा टीव्हीच्या गोष्टींमध्ये गुंतलेले असता, तेव्हा तुमच्या हृदयाच्या गाभ्यात अयोग्य गोष्टींचा भरणा होतं. तुम्ही तुमच्या हृदयात केवळ चांगल्याच गोष्टी भरायला हव्यात, केवळ चांगल्या. खरंय. हो, अगदी खरंय. तुला काय वाटतं डार्लिन, तू स्तुती आणि आराधनेविषयी शिकवलंयस का काही? खरं तर हे वर्ष आमच्यासाठी फारच अद्भुत ठरलंय आणि आमचा समूह संपूर्ण जगभर होणाऱ्या आराधनेतून खरोखरच परमेश्वराचा शोध घेतोय आणि सर्व पंथांमध्ये नवीन प्रगटीकरण आणि जागृती निर्माण होत आहे. लोक देवाच्या भेटीसाठी अक्षरशः व्याकुळ आहेत आणि स्तुती आराधनेद्वारे याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पण याला नेहमीच एक कारण असतं. मी देवाला नेहमी म्हणते की हे का घडतंय, आपण हे सगळं का करतोय, याला काहीतरी कारण असलं पाहिजे. याचा अर्थ हा नव्हे की आपण छान छान सभा आयोजित करून चांगला वेळ घालवायचा, यासाठी काहीतरी कारण हवं. आपला देव हेतुपूर्वक कार्य करतो. मला आठवण झाल्याप्रमाणे यहेजकेल 36 मधून तुमच्याशी बोलणारे मला अगदी स्पष्टपणे आठवतंय की जेव्हा माझं तारण झालं आणि आपल्या सर्वांनाच आपल्या तारणाचा दिवस आठवतो. हो, मला आठवत आहे यहेजकेल 36:26 मध्ये देव म्हणतो की मी तुम्हाला नवं हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, तुमच्या हृदयातून पाषाणमय हृदय काढून टाकीन आणि तुम्हाला मांसमय हृदय देईन. यामध्ये सांगितलं की देव आपल्या जीवनात काय करू इच्छितोय. मी म्हणत होते की देवा, आमच्यातली ही निष्ठुरता पिढ्यानपिढ्या अशीच राहणार आहे का? आणि कठीण हृदय देखील, कारण शेवटी पित्याचं हृदय देखील सर्व लोकांना देवांशी समेट करायला भाग पाडतं. तुम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना ज्या गोष्टींमुळे पिताच्या हृदयाला यातना होतील त्या गोष्टी न पाहणं ही एक अद्भुत गोष्ट आहे खरंच. आणि माझ्या हे लक्षात येऊ लागलं की कदाचित आपलं हृदय पुन्हा मृदू होण्याची गरज असेल आणि आपण त्याच्या समक्षतेत येण्यासाठी पुन्हा व्याकुळ होण्याची गरज आहे. म्हणजे आपण या पृथ्वीवर असताना अक्षरशः ख्रिस्ताचे हात आणि पाय होऊ शकतो आणि तारण न पावलेल्या, दुःखाने पिचलेल्या लोकांसाठी दुःखी होऊ शकतो आणि ज्यांना आवाज नाहीये अशांचा आवाज होऊन अन्यायाविरुद्ध पुन्हा उभं राहण्याची सुरुवात करू शकतो. आणि केवळ आपलीच चिंता न करता आणि आपल्याच गरजा पूर्ण न करता इतरांच्याही गरजा पूर्ण करायला हव्यात. आम्ही संपूर्ण वर्षभर हेच शिकवत असतो आणि या संपूर्ण वर्षभरात आम्हाला जे समजलंय ते खरंच अद्भुत आहे. मला वाटतं यामुळे आमच्या समूहाला एक योग्य दृष्टिकोन मिळालाय की आम्ही योग्य स्थितीत आहोत आणि आराधक या नात्याने आम्ही नेहमी योग्य स्थितीत असून कशानेही अक्षरशः विचलित न होता केवळ त्याच्या समक्षतेत राहण्याची आमची ओढ आणि इच्छा असावी, म्हणजे आपण देवाच्या इच्छेप्रमाणे घडले जाऊ शकू. जेव्हा मी याविषयी विचार करते, माझ्यामुळे तुला कंटाळता येत नाही ना, माझं मूळ नाव आहे स्टानहार्ट.
म्हणजे खडकातलं हृदय. तुझा विश्वास बसतो याच्यावर? वा जेव्हा माझं तारण झालं तेव्हा या मांसमय हृदयाचा सामना करण्यासाठी मांसमय हृदय घेऊन जगणं तसं कठीणच खरंय. आहे, कारण मांसमय हृदयाच्या गरजा असतात ज्या पूर्ण करायला हव्यात. पण पाषाणमय हृदय असतात कोणालाही पायदळी तोडू असा विचार करू शकतो. काय हा हस्तक्षेप? किंवा लोकांना दुखवायचं आणि तुम्ही तसं केलं हो. याविषयी अजाण राहायचंय. जेव्हा तुमचं हृदय कठीण असतं तेव्हा ना. तुम्ही असंवेदनशील असता. मीही पाषाण हृदयी होते, कारण पुष्कळ वर्ष माझं लैंगिक शोषण झालं होतं. तू याचा अनुभव घेतलायस जॅक, कारण तू ही कठीण परिस्थितीतून गेली होतीस. तू सुद्धा अरे पाषाण हृदयी बापरे, होतीस. हो. माझ्या जीवनात एवढं नैराश्य होतं की माझं हृदय कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी देखील कठीण झालं होतं. हो. जगण्यासाठी हो. आणि निभावण्यासाठी तुम्ही खरंय. आपल्या हृदयाभोवती ही भिंत तयार करता. माझ्या बाबतीत काही चांगलं घडेल असा विश्वास ठेवायलाच मला भीती वाटत होती, कारण मला निराश व्हायचं नव्हतं. आणि माझं आणि डेव्हचं लग्न झालं आणि त्याने मला विचारलं की तुला नेमकं काय झालंय, तू इतकी नकारात्मक कायस. मी म्हटलं सकारात्मक घडण्याची अपेक्षा बाळगली नाही तर वाईट वाटत नाही, अशी माझी वृत्ती होती. आम्ही पुन्हा हजर होऊ तेव्हा आपण यावर अधिक बोलणार आहोत. या ब्रेक नंतर पुन्हा याच सर्व गोष्टींवर बोलणार आहोत ज्याविषयी बोलत होतो, कारण मला वाटतं हे महत्वाचं आहे. आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत आराधना आमच्या जॉयस मायर सेवा कार्याचा एक महत्वाचा भाग का आहे. पुन्हा एकदा स्वागत. आमच्याबरोबर आज सेटवर 2 अद्भुत आराधना पुढारी आहेत. डार्लिन शेख सिडनी ऑस्ट्रेलियाहून इथे आपल्यात हजर आहे. ती हिलसॉंग चर्चसाठी आराधनेचं नेतृत्व करते आणि तिचं संगीत अक्षरशः जगभर पसरलंय. ती एक उत्तम गीतकार, उत्तम आई, पत्नी, आराधना पुढारी आहे. आणि जॅकी डी शेटलर जी जॉयस मायर सेवा कार्याची आराधना पुढारी आहे. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. इथे धन्यवाद. आल्याबद्दल आनंद वाटतो. आम्ही बोलत होतो की आराधना पाषाण हृदयाला कसा पाझर फोडते आणि आपल्या समाजातले पुष्कळ लोक आज भयंकर पाषाण हृदयी आहेत. खरंच हो. अगदी पाषाण हृदयी आहेत आणि आपल्याला टीव्हीवर आणि वृत्तपत्रांमध्ये इतकी हिंसा आणि हिंसक चित्र पाहायला मिळतात आणि असं वाटतं की जगात जे काही चाललंय ते अतिशय वाईट आणि हिंसक आहे. आणि लोकांना तर आता त्याची इतकी सवय झालीये की या गोष्टी आता त्यांना मुळीच स्पर्श करत नाहीत. आपल्यामध्ये खरोखर देवाचं अंतःकरण असायलाच हवं आणि आपण अशी प्रार्थना केली पाहिजे, देवा तुझं हृदय ज्यामुळे तुटतो त्यामुळे माझंही तुटू दे. आम्हाला याविषयी जरा अधिक सांगा, कारण मला माहिती आहे तुझ्याही मनात हेच चाललंय. मला वाटतं ज्या गोष्टींमुळे मला याची प्रेरणा मिळाली ती ही आहे की पुन्हा पुन्हा शुभवर्तमान वाचणं आणि ख्रिस्ताचं अंतःकरण किती वेळेस व्याकुळ झालं ते पाहणं. जेव्हा त्याने गरजूनं पाहिलं तेव्हा तो थांबला. तो म्हणायचा कितीही गर्दी असली तरी गरजवंतांच्या गरजा भागवल्या गेल्या पाहिजेत. तो नेहमी थांबायचा, कारण त्याचं हृदय करुणेने भरून जायचं. आणि करुणेने भरलेलं हृदय मिळवण्यासाठी तुमचं हृदय मांसमय असायला हवं. हा जगण्याचा एक कठीण मार्ग आहे. हृदयाभोवती भिंती बांधणं सोपं आहे. माझ्या हृदयाभोवती भिंती होती आणि हे खूप सोपं असतं. दुसरी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की सध्या एका आजाराची साथ पसरली आहे ज्याचं वैद्यकीय नाव आहे फ्लॅटलायनर्स, जी विशेषतः अमेरिकेतल्या 8 ते 13 वयोगटातल्या मुलांमध्ये खूप वेगाने पसरली. त्या आजाराला फ्लॅटलायनर्स म्हणतात कारण त्या मुलांना कसं वाटतं तेच कळत नाहीये. ही लहान मुलांची पिढी घटस्फोटित आई वडिलांची मुलं म्हणून वाढतायत, जे आपल्या लहानशा हृदयाला जपण्यासाठी सामान्य जीवन जगतानाही त्याभोवती भिंतीचा कडेकोट बंदोबस्त तयार करतात. आणि त्यांनी ज्याला फ्लॅटलायनर्स हे नाव दिलंय, जे त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य सांगतं. जसं तू सुरुंग घेऊनच मासे पकडण्यासाठी जाऊ शकतोस, गळ टाकून मासे पकडणं त्यांना निरर्थक वाटतं. त्या गोष्टीचा त्यांच्या हृदयाशी फारसा संबंधच येत नाही. त्यांच्या भावना व्यक्त होण्यासाठी फार टोकाची परिस्थिती यावी लागते. त्यामुळे मी प्रार्थना करायचे की हे देवपित्या, आम्ही तुझ्या समक्षतेत असणं आणि तुला आमच्यात परिवर्तित करू देणं आणि तुला आम्हाला आव्हान करून देऊन आम्हाला ताणू देणं किती गरजेचं आहे. आणि हे देवा, तू माझ्यासाठी शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्यासाठी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. कष्टी लोकांसाठी माझं हृदय तुटू दे. मला ठाऊक आहे की हे कठीण आहे, पण प्रभू येशू असाच दयाळू होता. हे फार चांगलं आहे. आमच्या जॉयस मायर सेवा कार्याच्या सभा संपूर्ण अमेरिकेत आणि अमेरिकेबाहेरही असतात. पुष्कळसे लोक माझं टीव्हीवरचं शिक्षण पाहतात आणि त्यांना असं वाटत असेल की आमच्या सभेमध्ये केवळ एवढ्याच गोष्टी होतात. आणि हे खरं आहे, मी प्रत्येक सेशनमध्ये शिकवते, पण आमच्या प्रत्येक सभेची सुरुवात किमान
अर्धा तास तरी स्तुती आणि आराधना केल्यानंतरच होते. जॅकी, तू आमची आराधना पुढारी आहेस. तू सांग की हे कशासाठी करायचं? प्रत्येक सभेची सुरुवात स्तुती आणि आराधनेने का करायची? मला स्तोत्र 133 विषयी विचार करायला आवडतं, ज्यात म्हटलंय जेव्हा आपण एका विशिष्ट प्रकारे एकत्रित होतो तेव्हा तिथे आशीर्वाद वाहू लागतात. आणि माझ्या मते जेव्हा आपण परमेश्वराची स्तुती गाऊ लागतो, जेव्हा आपण त्याचे उपकार स्मरण करण्यात आपलं लक्ष केंद्रित करतो आणि त्याची स्तुती करतो आणि त्याच्या कार्यांविषयी चर्चा करतो की त्यांनी काय केलं आपल्यासाठी, तो कोण आहे, त्याच्या गुणवैशिष्ट्यांविषयी जेव्हा आपण चर्चा करतो, आपण त्याविषयी गाणी गातो, तेव्हा त्यामुळे स्तोत्र 133 मध्ये म्हटल्याप्रमाणे आपल्यात ऐक्य निर्माण होतं. तेव्हा परमेश्वराचा आशीर्वाद आपल्यामध्ये वाहू लागतो. आणि आपण नेमकं ज्याविषयी बोलतोय ते याच आशीर्वादाचा एक भाग आहे. आपल्या हृदयाचं मृदू होणं. आपण ज्या प्रकारे लोकांवर प्रीती करायला हवी त्या प्रकारे त्याच्यावर प्रीती करण्यासाठी आपलं हृदय मृदू होण्याची गरज असते. कारण जशी आपण प्रीती केली पाहिजे तशी प्रीती आपण करू शकत. प्रभू येशू ज्या प्रीतीमध्ये चाललाय त्या प्रीतीमध्ये चालण्याच्या लायकीची मी आहे असं मला वाटत नाही. जेव्हा येशू लाजराला मरणातून पुन्हा उठवण्यासाठी आला, जेव्हा त्यांनी लोकांना रडताना पाहिलं, तेव्हा असं म्हणतं की येशू रडला. असं दुःख पाहून तो करुणेने भरला. आपल्या व्याधींमुळे त्याचं हृदय करुणेने भरून जातं. आणि म्हणूनच जेव्हा आपण देवाविषयी किंवा येशू ख्रिस्ताविषयी आणि त्याने आपल्यासाठी जे काही केलंय त्याविषयी आणि तो आपल्याद्वारे जे काही करणार आहे त्याविषयी आराधना करतो, तेव्हा ते फार महत्वाचं असतं. आणि आमच्या ओक्लाहोमा शहरातल्या सभांमध्ये असंच आम्ही घडलेलं पाहिलंय. सर्व तरुण आराधनेसाठी पुढे आले. सर्व उंचवलेले हात आणि अश्रू ओघळणारे डोळे, हे दृश्य अद्भुत होतं. त्या सर्वांकडे पाहून मी विचार करते की बाबा रे, कोण कशातून चाललंय हे तुला ठाऊक नाहीये, पण आमच्या संपर्काचा केंद्रबिंदू एकच आहे आणि तो म्हणजे ख्रिस्त. खरंच तो एकच केंद्रबिंदू आहे. आमच्या सभांमध्ये होणाऱ्या स्तुती आणि आराधनेच्या वेळी कित्येक लोक अश्रू ढाळत असतात, पण ते अश्रू ढाळतात तेव्हा त्यांचं मन मोकळं होतं. आणि जेव्हा तुमचं मन खिन्न आणि दुखावलेलं असतं किंवा तुमच्या हृदयात पुष्कळ गोष्टी असतात ज्या तुम्हाला लपवायच्या असतात, आणि अशा अवस्थेतच तुम्ही आपलं संपूर्ण जीवन जगायला तयार असता आणि तुम्ही दाखवता तुम्ही आनंदात आहात, कारण तुम्ही अशा स्थितीत असता की तुम्ही कोणाला काही सांगू शकत नाही. आणि कधीकधी लोकांना स्तुती आणि आराधनेच्या वेळी देवासमोर आपलं हृदय प्रामाणिकपणे ओतण्याची संधी मिळते आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो. आणि देवाची आराधना मनापासून करून त्याच्या पवित्र समक्षतेत स्वतःचं भान हरपण्यात जो आनंद मिळतो तो खरंच खूप महत्वाचा आणि अविस्मरणीय असा आनंद असतो, नाही का? याशिवाय आपण तिथे केवळ मोठ्या आत्मिक मनोरंजन नाही, मोठ्या आवाजात आणि मोठ्या संगीतात लोकांचं मनोरंजन करत नाही. आपण तिथे त्यांना देवाची आराधना करण्यासाठी उत्साहित करतो, देवाच्या समक्षतेत त्यांना आणतो. आणि मी लोकांना हाच सल्ला देते की त्यांनी आमच्या सभांना यावं आणि आपला थोडासा वेळ द्यावा किंवा आपल्या दैनंदिन कामातून इतर लोकांप्रमाणे वेळ काढावा, सभांना उपस्थित राहावं. आमच्या सभांमध्ये चार सत्र असतात आणि प्रत्येक सत्रात 4 सलग संदेश होण्यासाठी तुम्हाला तुमच्या दैहिक वृत्तीपासून दूर जाणं भागच असतं, जेणेकरून प्रभूचा गौरव पाहण्याची तुम्ही सुरुवात करू शकाल. आपला देव इतका महान आणि इतका भययोग्य आहे की तो आपल्यासाठी असंख्य अद्भुत गोष्टी करतो. आणि त्या आराधना आणि उपकार स्तुतीमध्ये प्रवेश करणं फारच त्यामुळे देवाचं जे वचन सांगितलं जाणार असतं त्यासाठी लोकांची हृदय तयार होतात. बरोबर. त्यावेळी लोकांची हृदय उघडली जातात आणि एवढी स्वीकारणीय बनतात की अशा वेळी जर देववचनाचा उपदेश केला की ते उघड्या अंतःकरणात अद्भुतरित्या स्वीकारलं जातं, अगदी अद्भुतरित्या. खरंच आराधना आपलं अंतःकरण उघडते. मार्कच्या 4थ्या अध्यायात सांगितलंय की जेव्हा पेरणी करणारा देवाचं वचन पेरतो तेव्हा पवित्र आत्मा शिक्षकाच्या आणि उपदेशकाच्या द्वारे लोकांच्या अंतःकरणात देववचनाची पेरणी करतो. पण जर ही पेरणी खडकाळ जमिनीवर झाली तर ती मूळ धरू शकत नाही. तर जी व्यक्ती चिडलेल्या अवस्थेत येते आणि कडवटपणाने भरलेली असते, जिच्या हृदयात शांती नसते, जी फारच पाषाण हृदयी असते, खरोखर प्रीतीने चालणारी नसते, इतर लोकांना मदत करणारी नसते, ती व्यक्ती जर रविवारी चर्चमध्ये जाऊन खुर्चीवर बसली, पण जर समजा ती पाषाण हृदयी असली तर ते वचन तिच्या हृदयात कधीच मूळ धरू शकणार नाही. मला तुझं म्हणणं खरंच आवडलंय आणि मी हे कबूल करते की आराधनेमुळे तुमचं हृदय मृदू आणि नम्र होतं आणि ती
तुम्हाला संवेदनशील बनवते, कारण तुम्ही पाषाण हृदयी होण्याचा धोका हा असतोच, नाही का? हो हो, नक्कीच. जगात भरपूर काही होताना आपण पाहतो आणि ते करणं सोपं असतं. हो, फारच सोपं आहे. मला वाटतं तुम्हाला नेहमीच लोकांवर टीका करायची गरज नसते. तुम्ही एवढंच म्हणा, अगं यापेक्षाही उत्तम मार्ग आहे. फक्त तुमचं डोकं उंचवा, देवाच्या महानतेची स्तुती करा, आपलं मस्तक उंचवा, बस. आपला कार्यक्रम संपण्याआधी तू मला अशा काही गोष्टी सांग ज्यामुळे एखादी व्यक्ती पाषाण हृदयी होते असं तुला वाटतं. हो, तेच ते. पुष्कळचं नैराश्य आणि हताशपणा, शोषण यासारख्या इतर काही गोष्टी. हो, वेदना, हृदयाला झालेल्या जखमा. साहजिकच जखमा. खरंय, आज कितीतरी लोक मनातून दुखावलेले आणि जखमी आहेत. आणि खरं तर एक विचार मला लोकांपुढे मांडायचा आहे की हा कार्यक्रम पाहणारे असे पुष्कळ लोक असतील ज्यांना असं वाटत असेल की त्यांच्या जीवनात परिवर्तन यावं आणि त्यांनी पुष्कळदा देवाकडे या आध्यात्मिक आरोग्यासाठी मागितलंही असेल. पण जोवर आपण खरे आराधक बनत नाही तोवर आपलं हृदय परिवर्तन होईल असं मला वाटत नाही. कारण मी अशा प्रसंगातून गेलीये. गाण्यांच्या काही टेप्सचा उपयोग माझ्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी झालाय, ज्या मी नेहमी ऐकायचे जेव्हा तुझी फक्त आराधना नावाची टेप प्रकाशित झाली, तेव्हा मी ती अक्षरशः शेकडो वेळा ऐकली. आणि हे वेगळं सांगायची गरजच नाही की त्यातलं एक विशेष गाणं, एक की दोन, ते मला आता आठवत नाही, पण मी रडायचे आणि देवाची आराधना करायचे. आणि आणखीन एक टेप होती ज्यामुळे माझ्यासारख्याच एका व्यक्तीचं आयुष्य बदललं. त्या टेपमध्ये फक्त सुंदर मधुर आराधना संगीत होतं ज्यामुळे देवाच्या समक्षतेत मी आले आणि त्याने माझ्या भग्न आणि जखमी हृदयाला स्पर्श केला. तुम्हा दोघींना किती महान पाचारण आहे आणि तुमची जबाबदारी मोठी आहे. हो, की तुम्ही लोकांची अशी तयारी करता की त्यात देवाचं वचन रुजेल आणि मूळ धरू शकेल. आणि संगीत एक नाही, तू बोल ना. सामर्थ्यशाली भाषा आहे. मग कोणाची हाती ते असो, ते नेहमी तसंच असतं. पण जेव्हा ते देवाच्या वचनाने भरलेलं असतं आणि तुम्ही वातावरणात म्हणता, हे वातावरण ज्याने तू भरायला हवंयस त्याने म्हणजे देवाच्या स्तुतीने आणि गौरवाने तू भरला जाणार आहेस. तू भरून जायला हवंस आणि त्यानेच तुमचं घरही भरून टाका, तुमची कार भरून टाका. तुम्ही आपल्या आध्यात्मिक जीवनाचं पुनरुज्जीवन थांबवू शकत नाही, निदान काही गोष्टींविषयी तरी. कारण पवित्र आत्मा आपल्याला नेहमी आर्जव करत असतो की आपण परमेश्वराच्या मार्गावर योग्य प्रकारे चालावं. आणि म्हणून आराधना खूप महत्वाची आहे. वाईट वृत्तीने देवाची आराधना करणं खूप कठीण आहे, किंवा पापात राहूनही देवाची आराधना करणं कठीण आहे, नाही का? प्रयत्न केला. तर तुम्ही इथं आल्याबद्दल फार फार धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वाद देव. तुम्ही ही सगळी माहिती उतरवून घ्या. आम्ही पुन्हा तुम्हाला भेटणार आहोत.